महाआघाडीत राजू शेट्टींची अवस्था धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशीच झाली आहे। कारण सांगलीची जागा राजू शेट्टींना सोडण्यावरून वादगा निर्माण झालाय। धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय। सांगलीच्या जागेवरनं राजू शेट्टींची अवस्था। स्वाभिमानीला सांगली सोडण्यास काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध। सांगलीच्या जागेवरून राजू शेट्टींची अवस्था धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशीच झाली आहे। काँग्रेसमध्ये ही जागा स्वाभिमानीला देण्यावरून टोकाचे मतभेद आहेत। सांगली हा काँग्रेसचा खूप जुना गड असल्यानं तसंच वसंतदादा घराण्याची मोठी परंपरा या जागेला आहे। त्यामुळे ही जागा स्वाभिमानीला का सोडायची असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा सवाल आहे। निश्चितच ही जागा 13 वेळा वसंतदादा घराणी लढलेली आहे आणि 13 पैकी 12 वेळा प्रचंड बहुमताने निवडून आलेली आहे। मागच्या वेळेला आपापसी भांडणात आणि काही लाटेच्या कारणात सीट गेली असली तरी काँग्रेस पक्ष इथं बळकट ठेवला, तो ह्या वसंतदादा कुटुंबियांनी ठेवला। कार्यकर्त्यांकडनं निश्चितच मागणी होत असताना आम्ही सांगितलं कुणालाही उमेदवारी द्या, आम्ही काम करू। पण असं सांगितलेलं असताना पक्षाने दुसऱ्याला जागा सोडणं हे काय पक्षाला शोभत नाही। दुसरीकडे हातकणंगल्या व्यतिरिक्त वर्धा, बुलढाणा, शिर्डी आणि सांगली यापैकी एक जागा शेट्टींच्या पक्षाला मिळणार होती। मात्र सांगली वगळता या सर्व जागांवर काँग्रेसनं आपले उमेदवार जाहीर केलेत। त्यामुळे सांगली हा एकच पर्याय शेट्टींसमोर उरलाय। सांगलीच्या संदर्भात चर्चा चालू आहे। जर त्यांना सांगली सोडायची नसेल तर वर्धा किंवा शिर्डी यापैकी एक उमेदवार मागे घ्यावा लागेल। त्या संदर्भात जवळपास निर्णय झालेला आहे। सांगलीत राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाचं स्वबळ फार नाही। स्वाभिमानीला जागा सुटली तर काँग्रेस पक्षात बंडखोरी होणार हे स्पष्ट दिसतंय। सांगली सोडली तर एक लोकसभेची जागा हातची जाऊ शकते अशी भीती निर्माण झाली आहे। त्यामुळेच धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशीच अवस्था राजू शेट्टींची सांगलीच्या जागेवरनं झाली आहे। सांगलीहून विजय पाटीलसह मुंबईहून रामनाथ दवणे, साम टीव्ही।